वारीचा हा संपूर्ण सोहळा किंवा मग अलौकिक असा हा रिंगण सोहळा प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजे खरं तर सुख असतं. ते असं चित्र असतं की जे एकदा डोळ्यात साठवलं की आजन्म सोबत राहतं. हाच अनुभव घेतलेल्या महिला वारकऱ्यांशी संवाद साधलाय ABP माझाच्या वारकरी शिवलीला पाटील यांनी. रामकृष्ण हरी. जसं वारी म्हटलं की सर्व समभाव मानला जातो, तसं या सगळ्या वारी करणाऱ्या मायमाऊल्या आहेत. आई कुठून आलात आपण? मला सांगा आई, तुमचं नाव काय आई? माझं नाव अनुसया राजेंद्र लोहार. मी मसल्या इथे गावी राहते. तालुका तुळजापूर आहे. आमची दिंडी आता जवळजवळ 5-7 वर्ष झाली चालू आहे. आमचे कांबळे सर चालवित आहे ती दिंडी. मला सांगा तुम्ही किती वर्ष झालं वारी करता? आम्ही आता 5 वर्ष झाले चालवित केली वारी. एकट्या येत आहे कुटुंबातला, अजून दुसरं कोण? आम्ही दोघांनी पहिल्या जुटला चालू केली. नंतर सवडीसारखं कधी ते कधी मी, आम्ही सगळे गावकरी मिळून येतो. म्हणजे कधी नवरा कधी बायको असं वारी करत करत चाललंय. आता अखंडितपणे वारी करत आहे, तुळस आहे डोक्यावर, या तुळशीची सेवा करताना हे सगळं मला तुम्ही सांगा, भारी वाटतंय? वारीच्या ऐवजी जर तुम्हाला आम्ही म्हटलं की वारीच्या ऐवजी दुसरीकडे कुठं जायचंय, तर वारीकडे जाल का दुसरीकडे जाल? सगळ्यात जास्त आनंद वारीतच आहे. मला सांगा आई, तुम्ही सगळे इथं उभा आहेत, तुम्ही वारी कर, तुमचं वय काय किती असेल? जाऊ दे, अंदाजपैकी 60 असेल. मला सांगा 60 वर्षामध्ये चालायला काही त्रास होत नाही? काय त्रास होत नाही. आता मला सांगा, एवढे 60 वर्षाच्या वयामध्ये चालायचं, पुन्हा रिंगण बघायला यायचं, पुन्हा खेळायचं, पुन्हा फुगड्या करायला, घरी स्वयंपाक करायचं म्हणलं तर जीवावर येतंय. तिथं नको वाटतंय. रानात जायचं म्हणलं की नग, खुरपायचं म्हणलं की नग. वारीत भारी वाटतंय. भारी वाटतं. दुखत नाही का? काय दुखत आहे? तुमचं नाव काय? गजराबाई देवीदास शिंदे. मला सांगा आई, तुम्ही एवढं सगळं मायमाऊल्या वारी करताय, दमल्यासारखं होत असेल, थकल्यासारखं होत असेल. आता पाऊस चालू आहे, एवढे पावसाची धावपळ चालू असते, झोपायला कधी अडचण, घरी चांगलं असतंय की मस्त गादीवर झोपाय भेटतंय, ते सोडून इकडं कशाला? पांडुरंगासाठी. घरचा एवढा आनंद सोडून वारीत कुठं बी झोपावं लागतंय. आनंद आहे, वारीत आनंद आहे. बरं या, तुम्हाला बी बोलते, या पुढे या. तुम्ही कुठून आलायत? आम्ही तुळजापूरून आला. तुमचं नाव काय? आमचं नाव सविता शिंदे. तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? 10 वर्ष झालं वारी. 10 वर्ष झालं वारी करताय. 10 वर्षाच्या वारीमध्ये असं कधी वाटलं का की काही काम अडलंय आणि देवानं करून दिलंय? हा, करून दिलं देवानं, काय अडलं नाही आमचं काम. आता रानात एवढी कामं पडलेली असतील, सगळे घरचे म्हणत असतील गेली म्हातारी तिकडं, देवाला काय देव करायची गरज आहे. मला घरच्यांनी काही बोललं तरी चालतंय, आणि नवऱ्यानं नाही सोडल्यावर? नवऱ्याला चुकावून आले मी तरी. नवऱ्याला चुकावून आल्या त्या तरी वारी करायचीच आहे. नवरा चुकला तरी चालतंय, पण पांडुरंग नाही चुकायला पाहिजे. आणि हे सगळं मायमाऊल्या एवढ्या आनंदाने करे कामे, ऐशा संता घरी कामे करे हरी. न सांगता काम संतांच्या घरी करतो. महाराज म्हणतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. पांडुरंग परमात्मा संतांचं भक्तांचं काम करायला कुठल्याच प्रकारची लाज न बाळगता करतो आणि मागे पुढे उभा असतो. त्याच्यामुळं निर्भीडपणे सगळ्या मायमाऊल्या इथं वारी करतात, आनंद घेत आहेत, रिंगणामध्ये नाचतायत, गातायत, कुठल्याच गोष्टीचा भेदभाव पाळत नाही आहेत. त्यामुळे मी आनंदानं ही वारी अखंडितपणे अशीच चालू ठेवतोय. आणि या वारीचा आनंद वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस आनंद व्यक्तच केला जातो. त्यामुळे तुम्ही बघताय, अगदी सामर्थ्याने ही वारी पूर्ण केली जाते. रामकृष्ण हरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.